औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमची चूक लक्षात आणून दिली, ती चूक सुधारली जाईल अशी प्रतिक्रिया परिणय फुकेंनी दिली आहे। संघ आमची मातृसंस्था असून काही चुका झाल्या तरी ही संस्था लक्षात आणून देते, आम्हाला सुधारवण्याचं काम आरएसएस करते असं परिणय फुकेंनी म्हटलंय। याबाबत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी परिणय फुकेंच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे, पाहूया। त्या घटनेबाबत एकतर नाराजी व्यक्त केली गेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून, अशा प्रकारच्या हिंसेचं आम्ही समर्थन करणार नाही असंही सांगितलं गेलं। मात्र त्यासोबतच औरंगजेबाची कबर हा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही असं सुद्धा म्हटलं गेलं। कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कान टोचलेले आहेत विश्व हिंदू परिषदेचे। तो इतका जुना जो विषय आहे तो कुठेतरी परत उकरला नाही पाहिजे। औरंगजेब जाऊन हजारो वर्ष झाले तर तो परत औरंगजेबाला परत जिवंत नाही केलं पाहिजे, हा निश्चितच त्यामागचा उद्देश होता। पण छावा सिनेमा ज्या प्रकारे झाला, ज्या प्रकारे छावा सिनेमामध्ये औरंगजेबांनी आमचे राजे छत्रपती संभाजी महाराजांवरती अत्याचार केले, त्यांना ज्या प्रकारे पडताळणा करून त्यांची हत्या केली, ते कुठेतरी असहाय्य झालं, लोकांना बघता आलं नाही किंवा ते फार तो राग एक निर्माण औरंगजेबाबद्दल निर्माण झाला आणि त्याच्याच प्रतिक्रिया आपण रस्त्यावर पाहायला आपल्याला मिळाले। आणि निश्चितच त्याबद्दल मला वाटतं हे सगळं जो आहे कुठेतरी ते चुकीच्या वळणावर ते सगळं चाललं होतं, त्या भावना कुठेतरी चुकीच्या वळणावर चाललं होतं, म्हणून त्याला रोखण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं आहे। मग आता संघाने कान टोचल्यानंतर पक्षाकडून ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल का? हा निश्चितच केला जाणार आहे। कॅमेरामॅन प्रकाश पाठक, 24 तास।